होऊ नये चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. नमस्कार, मी आराध्य सागर किर्डे इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. भारतीय इतिहास तर्फे आयोजित पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सुमारे 300व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे की मी आज एक आदर्श या विषयावर बोलणार आहे. आज आपण ज्या थोर व्यक्तींची जयंती साजरी करत त्या म्हणजे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला. त्या एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय नेते आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. पुढे त्या माळ प्रदेशात शासक बनल्या. चौंडी ते महेश्वर हा त्यांचा जीवन प्रवास. एक सामान्य मुलगी ते मराठा साम्राज्याची कर्तृत्ववान शासक असा आहे की त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्यांनीच अहिल्याबाईंना लिहायला व वाचायला शिकवले, कारण त्या काळी स्त्री शिक्षण प्रचलित नव्हते. मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक सरदार होऊन गेले, त्यामधील अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे, कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही लोकांसाठी आदर्शवतच आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मंदिरे उभारली. त्यांचे वयाच्या केवळ 8व्या वर्षी त्यांचे लग्न खंडेराव होळकर यांच्याशी झाले. त्यांचे पती अगदी बिनधास्त जगणारे व्यक्ती होते. कुंभेरच्या लढाईत त्यांचे पती मारले गेले. प्रतीप्रमाणे सती जाणे भाग होता, परंतु त्यांचे सासरे त्यांनी अटकाव केला. सर्वांसाठी समान कायदा ही अगदी त्या काळापासूनच अहिल्याबाईंनी घेतली. असंख्य राण्या या जगतात होऊन गेल्या, पण त्यासारखी राणी होणे नाही. आज जिचा गर्व या मराठी माणसाला, आज अभिवाद करतो त्या पुण्यतिथीला. आपल्या राज्यामध्ये चालणारी अनगोंदी कारभार, चोऱ्या, दरोडे यांना अटकाव करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी घेतले. त्या स्त्री शिक्षण कर्मीच्या अद्य पुरस्कार त्या होत्या. त्यांनी काशी विश्वनाथ, गंगा घाट, सोमनाथ, रामेश्वर इत्यादी मंदिराचा कायाघाट केला. शेकडो धर्मशाळा, घाट, कुंडी, विहीर, अन्नछत्र आणि विश्रांतीगृह उभारली. होळकरांची सून होती महागुणी. शिक्षणाची ओढ होती लहानपणी. गरज ओळखून सुकावले सर्वजणी. अशी जहारली दूरदृष्टी एक मर्द्यानी. नाव तिचे अहिल्याबाई होळकर. एवढे माझे मनोगत व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.